आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी कपडे घालून नाही जाऊ शकत सुंदरीसमोर. तुला उगाच संशय आहे. माझे मी इकडे आहे. मी डॉक्टरांशी बोलत होतो. पण मला सांग, तुला कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना? ओके, थोड़ा थकवा है. धनंजय धनंजय कैसा है? बरं आहे ना तो. त्याला काय होतंय? हा, थोडं खर्चटलं वगैरे, पण तू एकदा घरी आलीस ना की भेटशीलच त्याला. कशा आहेत पेशंट? डोंट वरी, 2 दिवसात तुम्हाला डिस्चार्ज मिळेल. काही काळजी करू नका. टेक केअर. तुम्ही इकडे काय करताय? जा तिकडे. तुम्हाला उठून यायला इथे कोणी सांगितलं? डॉक्टर, काय झाले त्याला? नाही, ते मी बिल भरता भरता आलो ना, म्हणून डॉक्टर म्हणतायत तसं. डॉक्टर, मी फक्त भेटून येतो मी लगेच. गॉट इट, गॉट इट. लवकर या, वेळ काढू नका. आदित्य, काय लपवत नाही ना? अगं, मी काय लपवणार तुझ्यापासून? आता सगळेच आहे तिकडे.
हा पण आता हे सगळं सोड, लवकर बरी हो, घरी चल. अगं सगळे वाट बघतायत तुझी, कोणाचं मन लागत नाही. हा म्हणजे माझं लागतंय, बाकीच्यांचं लागत नाही. सावकाश. थांब मंगल, तिला आत खोलीत घेऊया, आराम करू दे तिला. हा ये बाळ. बरं वाटत नसेल तर डॉक्टरांना बोलवायचंय का? बस अजून पाहिजे? मालू पण आधी सुंदरीला हे सांगायला हवं, तिचं किडनी ट्रान्सप्लांट झाले आणि किडनी तू दिली असते. नाही कृष्ण नाही. तर बघ, आता किडनी ट्रान्सप्लांट झालाय तर त्यानंतर बरीच पथ्य येतात, बरीच औषधं येतात, ते सगळं पाळावं लागतं. त्यामुळे तेवढंच आपल्याला सांगावं लागेल की तिचं किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालंय, पण ती किडनी कोणी दिली आहे सांगण्याची गरज नाही आपल्याला. आणि धनंजय,
धनंजय बद्दल आपण काय आणि कसं सांगणार आहे तिला? हे काय घेऊन बसलीस? अगं बघू तरी ते, माझ्या हॉस्पिटलची फाईल आहे ना, नेमकी काय ट्रीटमेंट झाली ते कळू तरी ते. काही नाही, पेशंटने काय फाईल बिल वाचायची नसते. पेशंटने चांगलं खायचं प्यायचं, औषधं घ्यायची आणि पट्ट करणं बरं व्हायचं. समजलं? अगं पण नेमकं कळू तरी दे मला काय झालंय. तुम्ही वाचू पण देत नाही, दे बघू जरा. ते काही नाही, तू या आधी इथे ये. अगं ये 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 इथं. तू बस इथं थांब, मी तुला गोळ्या देते. छान खावं प्यावं, पटकन बरं व्हावं. तर पण आता केला ना आराम, बघू तरी दे नेमकं काय झालंय. फाईल वाचूच देत नाहीये तुम्ही. हे बघ, आता ही गोळी घ्यायची आणि आता गोळी घ्यायची आणि आराम करायचा. हे बघ आई, मी ना आता चांगलाच आराम केला आणि मी आता ठरवलंय, मी ना उद्यापासून ऑफिसला जाणार. नाही नाही, अजिबात नाही. हे बघ सरू, अजून तुझ्या अंगामध्ये पुरेशी ताकद आलेली नाही ग बाळा. आता आराम कर. अगं पण मला सांगा तरी नेमकं काय झालंय आणि एवढं काय अडवताय तुम्ही. आणि पोटाला टाके पडलेत ग, कसलं ऑपरेशन झालं ते कळायला नको का मला. सांग बघू मला का असे टाके टाकलेत ते. अगं ऑपरेशन ना, काय झालं ऍक्सिडेंटच्या वेळेस तुला खूपच जास्त ब्लिडिंग झाली आणि क्रिटिकल सिच्युएशन होती, म्हणून ऑपरेशन करावं लागलं, बाकी काही नाही. अच्छा, मग माझ्या एवढ्या टेस्ट का झाल्या? अगं आता ऑपरेशन झालंय, ब्लिडिंग झाली होती, तर 15-15 दिवसांनी त्यांना चेक करायला नको की इन्फेक्शन झाले का कुठे किंवा काय, म्हणून रुटीन आहे ते. अच्छा, रुटीन टेस्ट आहेत ना, मग ठीक आहे. मग मला काही झालेलं नाही, मी जाते ना कामावर. अजिबात नाही. आता नाही म्हटलंय का नाही मी, आता फक्त आराम करायचा. अगं पण आई तू. नाही म्हणजे ठीक आहे ना. मला असं वाटतं की आपण सुंदरीला ऑफिसला जाऊन दिलं पाहिजे. सुंदरी, तू जा ऑफिसला. आई मला सांगा, हे बघा, जर ती ऑफिसला गेली ना तर थोडी कामांमध्ये रमेल, थोडं तिला चेंज पण मिळेल, थोडं मन कशात तरी रमलं ना की आपोआप तिला बरं वाटेल. जर तिला काही वाटत नाहीये तर काय हरकत आहे. आणि सुंदरी, जा तू ऑफिसला, पण काय आपलं ऑपरेशन झालं ना आता, त्या ऑपरेशनचा रिस्पेक्ट ठेव, डॉक्टरांचा रिस्पेक्ट ठेव प्लीज. आम्ही सगळे पाया पडतो, फक्त ऑफिसचं पेपर वर्क कर. कुठे मारामारी करायला किंवा कुठल्या गुंड्याच्या मागे पळत जाऊ नको बाबा. येस सर. भाई कसलं टेन्शन घेताय? मॅडम साठी आपला नाश्ता बनवायचा आहे, मॅडम ऑफिसला जायचं ना. आलो बाई, विसरलेच. आले, चल आले मी. आलो आम्ही. आदित्य, मला सांग, माझं पुरण तर झालं, पण तुझ्या फोटोग्राफीचं काय झालं? नाही म्हणजे तू मला बक्षीस दाखवलंस, पण पुढे इंटरनॅशनल लेवलला जायचं असेल ना, त्याचं काय? जायचं होतं, पण काय झालं, तारीख निघून गेली, लक्षात नाही आलं माझ्या. काय आदित्य, माझ्यामुळे नाही झालं ना? नाही नाही, अगं काय बोलतेस तू, तुझ्यामुळे कशाला होईल? काय कामांच्या गडबडीत किंवा मी चुकीची डेट समजली आणि ऍक्च्युली डेट वेगळी होती, तर सगळा गोंधळ झाला माझाच. आणि काही टेन्शनची गोष्ट नाहीये. आता मी काही जुन्या क्लायंट्सला अप्रोच केलं होतं, ते येत आहेत, तर काम आता भरपूर येत आहे आणि अशा ऑपॉर्च्युनिटीज काय येत जात राहतात. सो नो वरीज. ओके आदित्य, थँक्यू. थँक्यू. थँक्यू का? असंच
असंच. ठीक आहे ना, चालेल. त्या प्रॉडक्टचे डिटेल्स, स्पेसिफिकेशन्स मला पाठवा. हो, आणि त्याच्या काय म्हणतात त्याला, कॉम्पिटिशन मध्ये जेवढे काही दुसरे ब्रँड्स आहेत त्यांचे पण मला ऍडव्हर्टिजमेंट किंवा त्यांचे जे काही फोटोशूट झाले ते पाठवा ना. हो, दोघांमध्ये कम्पेअर करून आपल्याला आपलं वेगळेपण देते. करेक्टली. यप. हो हो. आणि त्याच हा एक मिनिट जेसन आणि कंपनीकडनं मेल. येस. हॅलो, ऐका ना, मी थोड्या वेळाने कॉल करतो तुम्हाला. हा, चला. फायनली. कुठे गेले सगळे? अरे, सगळे कुठे गेले? हो हो, मिस्टर आदित्य नगरकर, एवढा कसला आनंद झालाय? ते सगळं सांगतो मी. आधी सांग, घरातले सगळे कुठे? मला कोणी दिसत नाहीये. सावी गेली क्लासला, बायका सगळ्या मंदिरात, घरात फक्त आपण दोघे जाऊ. बोल. सांगतो. कृष्णा, माझं स्वप्न पूर्ण झालं. ते तर तुझ्याकडे बघून कळतंय, पण मला सांग ना, एक्साइटमेंट कंट्रोल होत नाही आता. बोल. सांगू? हे बघ, तुला सांगितलं ना त्या कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट आलो होतो. त्यांनी त्याचं एक्झिबिशन ठेवलं होतं ज्यात बऱ्याच कंपनी झाल्या होत्या. त्यापैकी माझं काम आवडलेली एक ऑस्ट्रेलियाची कंपनी आहे, ज्यांना माझं काम प्रचंड आवडलं. त्यांनी मला ऑस्ट्रेलियामध्ये 3 महिन्यांसाठी बोलवलंय, मला एक जॉब ऑफर केली. वाव आदी, काय भारी न्यूज आहे यार. ग्रेट. हे पण पार्टी पाहिजे आता भावा. पार्टी वगैरे सगळं करू आपण. फक्त काय की अजून मी यांना कन्फर्मेशन नाही कळवलं. मग दे ना, कशाची वाट बघतोय? ते कळवेन, पण आधी घरातल्यांना तर सांगू दे, सुंदरीला सांगू दे, मग यांना सांगतो. हा थांब, मी तुला फोन करतो. नाही, कॉल वगैरे नको लावू रे. असं फोनवर नाही द्यायची ही बातमी मला. सगळ्यांना समोरासमोर भेटून सांगायचं ना, सगळ्यांचे एक्सप्रेशन्स बघता येतील. असं काय फोनवर सांगायचं? करेक्ट आहे. मग चल आपण सुंदरीकडे जाऊ. नाही नको, आता मला डॉक्टरांकडे जायचं. एक सेकंड, काही प्रॉब्लेम झाला का? मला काही प्रॉब्लेम नाही झालाय, विसरलास? अरे काल आपण सुंदरीचे टेस्ट करवले ना, त्याचे रिपोर्ट्स येणार आहेत, डॉक्टरांना भेटायचंय. हा बरोबर बरोबर. ठीक आहे, चल मी डॉक्टरांना भेटून आलो. आणि यार आधी खरंच खूप भारी वाटलं यार. आता सगळं व्यवस्थित होणार, सगळं छान होणार. मला पण खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत रे. सगळं व्यवस्थित आहे. चलो, आलो मी. Doctor, may I come in? Yeah, please come in, Mr. Nagakar. Have a seat. डॉक्टर, ते मी रिपोर्ट्स घ्यायला गेलो होतो तेव्हा ते म्हणाले की तुम्ही बोलवलंय मला, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे ना? हो मिस्टर नगरकर, मीच तुम्हाला बोलवलंय. मिस्टर नगरकर, मी त्यांचे रिपोर्ट्स बघितले आणि ज्याची भीती होती तेच झालंय. सुंदरी मॅमच्या रिपोर्ट्सवरून असं कळतंय की त्यांना किडनी सूट होत नाही आणि त्यांनी स्वतःला सांभाळलं नाही तर इंटरनल ब्लिडिंग होण्याचे चान्सेस आहेत. नाही, पण काहीतरी उपाय असेल ना यावर? कदाचित पुन्हा किडनी फेल होऊ शकेल. अशा वेळेस त्यांना पुन्हा डायलिसिसवर ठेवावं लागेल. त्यांना नीट सांभाळा. हे बघा, आमच्या सिनियर डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं की 50% चान्सेस आहेत. मिस्टर नगरकर, पुढचे 15 दिवस फार क्रुशियल आहेत.
जर सुंदरी मॅम पुढच्या 15 दिवस सर्व्हाइव्ह करू शकल्या आधी तुझ्या नावाचं लेटर आलंय. माझ्या नावाचं? हा. अरे तो ऑस्ट्रेलियाचं तिकीट आहे काय? हे 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 तर जॉब कन्फर्मेशनचं लेटर आहे काय? हा, आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाचं तिकीट आणि फ्लाईट 7 दिवसानंतर आहे. अरे पण हे सगळं कसं आलं? मी तर कन्फर्मेशन पाठवली नव्हती कंपनीला. मी दिलं होतं कन्फर्मेशन. मी तुझ्या लॅपटॉपवरून मेल पाठवला होता. हे बघ सुंदरी, मला नाही जायचं. का म्हणजे? हे बघ, मला माहिती होतं घरात आता जे काही चाललंय त्याच्यामुळे तू नकार देतो, पण मला असं वाटतं की आता सगळं काही ठीक झालंय, हो की नाही भाऊजी? त्यामुळे तू जायला पाहिजे. सुंदरी, जाऊ दे ना. तुला माहिती आहे ना तो कसा आहे. उगाच कशाला बळजबरी करतेस? सोडून दे ना. अरे पण का असं काय करतोय आदित्य? हे बघ, मी आता ऑपरेशन मधून बाहेर सुद्धा आलीये, चालायला लागलीये, इनफॅक्ट मी आता ऑफिसला सुद्धा चाललीये. मग काय प्रॉब्लेम आहे? हे मला खरंच कळत नाहीये. तू कारण का सांगत नाहीये? असं काय कारण आहे? सुंदरी, जाऊ दे ना, सोड ना. तुला माहिती आहे ना तो कसा आहे पहिल्यापासून. बस बळजबरी करण्यात काय अर्थ नाहीये. सोड ना. मी बळजबरी नाही करत आहे. मला फक्त एवढंच वाटतं की माझ्या नवऱ्या माझ्या मित्राने ही संधी चुकवू नये. मला फक्त एवढंच म्हणायचं. पण ठीक आहे, माझं तरी काय ऐकेल ना तो. सॉरी, कंटिन्यू. नाही सांगत मी. हे बघ मला प्लीज काही कारण सुंदरी, सुंदरी इकडे सुंदरी, बस, बस तू, बस बस. ठीक आहे, पाणी पी. बरं वाटतंय तुला? बघितलंस, हा असा त्रास होतोय तुला, अजून तू फुल्ली रिकवर्ड नाहीये. मी कसा जाऊ सांग ना मला. खोकला लागलाय फक्त, एवढं काही सिरियस नाहीये. आणि जर तुला एवढीच काळजी असेल ना तर मग इच्छा पूर्ण कर माझी. मी सांगते तसं कर. हे बघ, मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे, मी नाही जाणार. अरे पण आदित्य, 3 महिन्यांचा प्रश्न आहे फक्त. नाही. हे बघ, तुला माझी शपथ आहे. जर तू माझं ऐकलं नाहीस ना तर कर ना, अजून काहीतरी इमोशनल ब्लॅकमेल कर. ठीक आहे, पण माझी एक अट आहे. कोणती अट? आधी मला प्रॉमिस कर की तू ही अशी अटका तशी अटका विचारणार नाही आणि माझी अट पूर्ण करणार. करते, सांगत. हे बघ, आजपासून पुढचे 7 दिवस आपण दोघं एकत्र टाइम स्पेंड करायचा. मला तुझे अख्खेच्या अख्खे 7 दिवस हवेत. तू आजपर्यंत ज्या काही गोष्टी, तुला जी काही कामं करायची होती पण कुठल्याही कारणामुळे करता नाही आली, ती सगळी मी पूर्ण करणार. तू एक बकेट लिस्ट बनव, ज्यामध्ये अशी कामं लिही जी करायची होती, तुझी खूप इच्छा होती किंवा तुझं स्वप्न होतं पण ते अपूर्ण राहिलं, ते आपण पूर्ण करायचं. अरे काय, माझी बकेट लिस्ट वगैरे काही नाहीये. तुला माहितीये मी असं काही ठरवलेलं नाहीये. ठीक आहे, नाही जात मी. एक काम करतोय, फाडून टाक. याचा काय उपयोग आहे आता? अरे आधी आधी सुंदरी, सुंदरी, तू खरंच तिकीट फाडेल? तू ओळखतेस त्याला. प्लीज ऐक ना, प्लीज. फाडू? बर, थांब 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 थांब. मला थोडा वेळ दे.
मी माझी बकेट लिस्ट तयार करते आणि तुला सांगते. मग तर झालं. हो तू 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 तिकीट सोड. घे ना थोडा वेळ. उठ जा बनव बकेट लिस्ट. थोडा वेळ घे, बकेट लिस्ट बनव जा. जा जा जा. जा, जा. काय मॅडम, बनवली का तुमची बकेट लिस्ट? बकेट लिस्ट. तू चांगलंच ओळखतोस मला. माझी अशी कसलीही बकेट लिस्ट नाहीये, तुला माहिती आहे. माझ्या ना अशा कधी फॅन्टसीज, इच्छा अशा काही मनात आल्याच नाही. आल्या तरी त्या पूर्ण करायला कधी वेळ नाही मिळाला. हा बरोबर आहे. आयुष्यभर दुसऱ्यांसाठी विचार केलायस तू. स्वतःसाठी विचार करायला वेळच मिळाला नसेल. माहितीये तर तुला. हा पण तू म्हणल्यानंतर मी थोडासा विचार केला. थोड्या लहानपणीच्या आठवणी रिकॉल केल्या. तेव्हा मात्र मला उत्तर सापडली. बर, मग आम्हाला पण कळू दे ना ती उत्तर. लहानपणीच बाबा गेल्यामुळे ना माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पडल्या. त्यामुळे अल्लडपणा असा काही उरलाच नाही. स्वप्न पडायची पण ती तेवढ्या पुरतीच. नंतर मग कलेक्टर होण्याचे स्वप्न पडायला लागले. तेवढंच एकमात्र गेलं. अशा काही फॅन्टसी, इच्छा असं काही रमवतच आलं. पण आता तू म्हणतो म्हणून मला ना, मला जर मागे जायचंच असेल ना तर माझ्या जुन्या सुंदरीला भेटायला नक्की हवं. खरंच. ठीक आहे, मग उद्यापासून पुढचे 7 दिवस म्हणजे मी ऑस्ट्रेलियाला जाईपर्यंत माझा प्रत्येक क्षण तुझा. डन. चला झोपायला हवं. उद्यापासून फार महत्वाची काम आहेत बाबा. बघू. आई, आई, आई बाहेर गेली बहुतेक. काय झालं? काय शोधते जाईला? बाहेर गेली? हो बहुतेक बाहेर गेली. अरे पण मला तर म्हणाली की डोक्याला तेल लावून देते, वेणी घालते. मग आता मला घालावी लागेल ना. अच्छा, आई नाही तर तुला वेणी घालता येत नाहीये? असं नाही, पण मी तिच्यासाठी थांबले होते. मी घालून देतो. तू गपरे, घातलीस का कधी? हा नाही घातली कधी, पण आता घालून बघे ना. नाही, सावीला घालताना बघितली मी वेणी. मला नाही घालायची. अगं त्यावेळेस मी शिकत होतो, आता एक्सपर्ट झालो मी. घालतो. चल अरे तू वेड्या. आपण घालू. अगं कशाला, मी आहे ना, मी तुला सांगितलं अरे ना. पण जमणार आहे का तुला? जमणार आहे.